जालना जिल्ह्यात काल अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसलेला आहे. प्रामुख्याने बदनापूर तालुक्यात या पावसाचा जोर जो आहे तो सर्वाधिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. अनेक ठिकाणी गारपिटीमुळे फळबागांना देखील तडाखा बसलेला आहे. सध्या मी बदनापूर तालुक्यातल्या देवपिंपळगाव या गावामध्ये एका फळबागेत सध्या पोहोचलेलो आहे. आपण बघू शकता की डाळिंबची ही फळबाग आहे आणि काल जवळपास 1 तास गारपीट झाल्याने या फळबागेचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन आता ते संकटात सापडलेले आहे. आपण बघू शकता की काही फळं गारपीट झाल्यामुळे खाली पडलेली आहे आणि फुलोऱ्यात हे डाळिंबची बाग जी आहे ती फुलोऱ्यात असल्याने नवीन फळं लागलेली होती. मात्र कालच्या गारपिटीच्या तडाख्याने या शेतकऱ्याला प्रचंड असा तडाखा जो आहे तो याच्या फळबागेला बसलेला आहे. अजूनही काही फळं वर आहेत आणि काही फळं जी आहेत ती खाली पडल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. खरं तर 1 हेक्टर परिसरात ही बाग असल्याचं सांगण्यात येतंय. आपण जर बघितलं तर शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कालच्या गारपिटीच्या तडाख्यामुळे ही जी फळं आहेत ती अशा प्रकारे या ठिकाणी गळून पडलेली आहे. कोणत्याही उपयोगात ही फळं येत नाही. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नेमकं काय परिस्थिती आहे जाणून घेऊया. हे शेतकरी माझ्यासोबत आहेत. काय कालचा घटनाक्रम कसा होता? काल जवळजवळ 5:30ला किंवा 5ला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास कंटिन्युअसली पाऊस चालू होता. त्याच्यामुळे डाळिंबचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. बरं. आता किती परिसरात ही बाग आहे आणि किती नुकसान झालंय? ही आमची इथे 1 हेक्टरमध्ये पूर्ण बाग आहे. गावामध्ये अशा जवळजवळ 20 बागा आहे बरं. आणि जवळजवळ सर्वांचेच नुकसान झालेले आहे. म्हणजे तुमच्या बरोबर इतर शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या हो, प्रमाणात हो, नुकसान झालं. खूप बरं, पूर्ण. आता मागणी काय आहे? आता मागणी शासनाला एवढीच मागणी की आमच्याकडे जो खर्च झालाय तो तरी देण्यात यावा कमीत कमी. बरं. नुसत्या नुसत्या बाटा नको, निदान खर्च द्यावा अशी इच्छा आहे. बरं, आतापर्यंत किती खर्च केलाय असं काय सांगणार? आता आमचा जवळ 4 लाख रुपये खर्च झालेला आहे. 4-4.5 लाख रुपये 1 हेक्टरमध्ये आणि इथून आम्हाला जवळजवळ 15 लाखाच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. कारण बरं. की आता यापुढे आपण पाहतोय की हे फळ जे आहेत त्याला सुद्धा गारपिटीचा तडाखा बसलाय. याचं पुढचं नियोजन काय तुमचं? आता याच्या पुढं काहीच नियोजन नाही. आम्ही ज्यावेळेस एखाद्या तज्ञांचे आमचे जे मार्गदर्शन आहे त्यांच्या ज्यावेळेस आम्ही रात्रीपासून बोलतोय त्यांना, त्यांचं म्हणणं आहे या फळांना तुम्ही खर्चही केला आणि काहीही केलं तर ते थांबत नाहीये. ते पूर्ण खाली येणार तुमचं फळ. म्हणजे त्याला डाग लागल्यामुळे, त्याला फटका बसल्यामुळे गारांचा. एकूणच आपण पाहतोय की रब्बी हंगामातल्या पिकांना ज्या पद्धतीनं तडाखा बसलाय त्याच पद्धतीनं जालना जिल्ह्यामध्ये फळबागांना सुद्धा तडाखा बसलाय आणि अनेक ठिकाणी शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे. मात्र त्यामुळे आता मायबाप सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार, पंचनामे तात्काळ सुरू करणार का आणि मदत करणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.